कृष्ण रूप पाहता लोके 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 तो
यमुना कावेरी गंगा भागीरथी यमुना कावेरी गंगा भागीरथी यमुना कावेरी गंगा भागीरथी सरस्वती तुंगभद्रा कृष्ण सरस्वती तुंगभद्रा कृष्ण सरस्वती तुंगभद्रा सरस्वती यमुना कावेरी गंगा सरस्वती यमुना कावेरी गंगा भागीरथी यमुना कावेरी गंगा भागीरथी यमुना कावेरी राम गंगा भागीरथी यमुना कावेरी गंगा भागीरथी यमुना कावेरी गंगा भागीरथी यमुना कावेरी गंगा भागीरथी कृष्ण सरस्वती तुंगभद्रा कृष्ण सरस्वती तुंगभद्रा नर्मदा देवी वेरो वेलाची नर्मदा देवी वेरो वेलाची कृष्ण सरस्वती
कृष्णा सरस्वती तुंगभद्रा कृष्णा सरस्वती कृष्ण सरस्वती तुंगभद्रा नर्मदा कवी वेळोवेळा वाहे नर्मदा कवी वेळोवेळा वाहे नाही बयसाचे प्राणे याचे नाही भयासाचे प्राणे येसी नाही
भागीरथी कृष्णा सरस्वती तुंगभद्रा नर्मदा आठवे वेळोवेळी वाचे नाही वयसाचे प्राणी असे जयाचे संगते प्राणी उद्धरते जयाचे संगते प्राणी उद्धरते दर्शनेच होते मुक्ती प्राप्त नर्मदा आठवे वेळोवेळी वाचे नाही भूयसाचे प्राणी असे तुका मने नामे एकनिष्ठ भाव तेथे वासुदेव सर्वकाळ नर्मदा आठवे वेळोवेळी वाचे नाही वयसाचे प्राणी असे विठ्ठल सरस्वती गंगा भागीरथी कृष्णा सरस्वती तुंगभद्रा नर्मदा आठवी वेळोवेळी वाचे नाही भूयसाचे प्राणी असे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिक नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग करो पांडुरंग करो श्री गुरुंचे ते नमस्कार आता विश्वाचा तो गुरु
सरस्वती तुंगभद्रा नर्मदा ठरे वेळोवेळे वाचे नाही वयसाचे प्रमेसे अखिल कोट गुणनिधान ज्याच्या सत्तेनं वृक्षाचं पान हलतं, ज्याच्या सत्तेनं आजपर्यंत हे जगत निर्माण होत आलं, पुढेही होत राहणार आहे. अशा गुणनिधान प्रभू पिता परमात्मा विश्वाच्या मालकाच्या कृपा आशीर्वादानं साधू संतांच्या, आमच्या थोर कीर्तनकारांच्या सर्वांच्या मोठ्या साधनेनं मोठे मोठे धर्ममंडप आमच्यासारख्यांना उपलब्ध झालं. या धर्ममंडपामध्ये हे धर्मकार्य होतं आहे आणि त्याचे साक्षीदार आज आपण सगळे आहोत. हे पहिलं आपलं परमभाग्य. कारण गेल्या काही दिवसापूर्वी आपण सगळ्यांनी अनुभवलेलं एक मोठं दृश्य प्रत्येकाच्या तुमच्या माझ्या नजरेपुढं आहे. मागं कोरोनाची एवढी मोठी लाट येऊन गेली प्रत्येकाच्या मोबाईलमधून. महाराज किमान नाही तर 50-50 नंबर तरी डिलीट मारायची वेळ आली. त्या परमात्म्यानं तुम्हाला आणि मला हे सोहळे पाहण्याकरता आजवर इथं हयातीत ठेवलं. हाच खरा त्याचा उपकार. म्हणून अशा त्या परमात्म्याच्या सेवेसाठी त्या परमात्म्याचं काहीतरी कोण ऋण लागतं गड्या, कोणतरी आहे गड्या तो. म्हणून त्या परमात्म्याविषयी अंतकरणामध्ये भावना ही देव असल्याची जाणीव झाली आणि काही मंडळी आपल्या भागामधून त्या देवाला शोधण्याकरता घरदार लेकरं हा प्रपंच टाकला आणि वनाच्या दिशेनं निघाले. आणि ते वन, ते तीर्थ, ते क्षेत्र, तिथला आनंद घेतला. आणि तो आनंद त्यांना मिळाला तुकोबरायाच्या भाषेत, आम्ही खाल्ले आनंदाचे लाडू, तुम्ही घ्या थोडे. म्हणून ती घेऊन ही सगळी मंडळी आपल्या गावापर्यंत आली आणि ते लाडू खाण्याकरता आज मेजवानी घेतली गड्या. आणि म्हणून हा आनंद सोहळा आज आपल्या धर्ममंडपामध्ये येतो. विठ्ठल म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करत असताना कार्यक्रमाचा अल्प परिहार देणं उचित समजतो. आणि ते अगत्य म्हणून आपल्या परिसरामधून बरीच भाविक मंडळी श्री नर्मदा मैयाच्या तटातटानं पै चालत गेलेत, काही गाडीनं गेलेत. परंतु ज्यांची पायी नर्मदा परिक्रमा झाली आता त्यांच्या अंगावरची शहारे उठायला लागतील. आता मी बोलायला लागल्यावर वंदनीय भाऊ बसलेले आहेत, पूजनीय सगळी ज्येष्ठ मंडळी आहे, आमचे गंगुर्डे बाबा आहेत सगळे. आता कोणाकोणाची नावं घ्यावं आणि असं कधीतरी होतं बरं का, असं होतं कधी कधी. आता मी सगळ्यांकडे पाहू लागलो ना, मला असं वाटायला लागलं बरं का गंगुर्डे बाबा, मला असं वाटायला लागलं यांची जर नावं इथून सुरू केले ना मी, आता ओंकार बाबा जरा सगळ्यांमध्ये थोडंसं कसं मोठं व्यक्तिमत्व वजनदार, इथून जर सुरू केलं आणि माझ्या काकड्यापर्यंत यायला कंप्लीट एक वाजन, काय वाटतं तुम्हाला महिला मंडळ. म्हणून अशी जी सगळी मंडळी परिक्रमेला बरं का आप्पा जाऊन आल्याच्या नंतर यांनी जे जे अनुभव तुम्ही ना मी यांना भेटायला गेल्यावर सांगितले का, त्यातलं एकच मला सांगायचं आहे. काय वागत त्यातलं एकच मला सांगायचं, लांब नका जाऊ. आमचं बाबा मला सोडून लांब जाऊन बसणार थोड्या वेळ, मग तिथून हां असं त्यांनी जे सांगितलंय ना, त्यांनी हेच सांगितलंय बाबा, इथून गेल्यापासून तर इथं येईपर्यंत मिळालंय काय, तर जे मिळालं ना ते आहे त्या भगवंताचं नाम. आम्ही कंठात इथून तेच धारण करून गेलो, इथं येईपर्यंत आम्हाला तेच मिळालं, आमच्या सोबत तेच होतं, आजही तेच आहे, उद्याही सत्य तेच आहे. नर्मदेला गेल्यावर आम्हाला तेच कळालं. काय तिथं असणारे मोठे मोठे साधू भेटले, तिथं असणारे दैदिप्यमान असे ऋषी मिळाले, त्यांचं आयुष्यच मापता येत नाही, कोण असतील ते माहीत नाही. परंतु तिथं गेल्यावर कळालं यांचं एवढं आयुष्य हे कशात गेलं. म्हटले व्यर्थ काहीच नाही, फक्त यांनी दृढ भावना मनामध्ये ठेवली आणि त्या असणाऱ्या भावनेमध्ये भगवंत शोधण्याचा प्रयत्न केला आणि वेळोवेळेला त्या देवाचं नामचिंतन त्यांनी केलं. अशाच आशयाचं एक
छोटासा असा 4 चरणाचा अभंग शिवेसाठी निवडला. अर्थ मोठा आहे, अभंग दिसायला 4च चरणाचा आहे, परंतु या अभंगामध्ये दडलेलं जे आहे मला तेच तुमच्यापर्यंत द्यायचंय. यांनी जे आम्हाला सांगितले, तुम्हाला जे सांगितले, यात एकच मिळालंय म्हटले. काय? काहीच नाही. जी दृढ भावना मनामध्ये नामाची आहे, ती भावना घेऊन इथून निघालो, त्या देवाला शोधत होतो, त्याचं नाव घेत होतो. अखेर त्या भगवंताची आमची कुठेतरी भेट झाली गड्या. आणि बस भेट झाल्याच्या नंतर आम्हाला आता काही नको, आता आम्हाला दुसरं काय आठवत नाही. आम्हाला एकच आठवतंय, देव आहे गड्या आणि तो भेटतो. पण कशाने मिळतो म्हटले, त्याच्या नावानं जर आपण निघालो, त्याचं नाव घेत घेत जर गेलो, तर राम म्हणता रामची होईजे. हा एवढा मात्र एक आम्ही तिथं गेल्याच्या नंतर मिळवलेला आणि तेवढा दावा ही मंडळी आपल्या पुढे सांगतात. आज सेवेसाठी निवडलेला अभंग अशाच आशयाचा आहे. तो मी तुम्हाला आता गाऊन दाखवला. थोडासा त्याचा भाव सांगतो. भजन करा विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय हरिपाठ नावाच्या ग्रंथामध्ये 4थ्या क्रमांकाचा अभंग लिहायला घेतात. तुकोबारायांच्या पदरी जे जे काय अनुभव आलेत, भगवान महाराज ते अनुभव तुकोबारायांना त्यांच्या लेखणीमधून लिहून ठेवले, त्याचे अभंग बनले, त्याची ती गाथा आहे. तुकोबाराय हरिपाठ घेतात आणि हरिपाठ लिहायला घेतला पवार महाराज, आणि हरिपाठामध्ये तुकोबारायांनी 4 क्रमांकाचा अभंग जो लिहिलेला आहे, तो अभंग आज शिवेसाठी निवडला. तुकोबाराय म्हणतात, अनेक तीर्थ आहेत, पैकी मी 7 तीर्थाचं पहिले तुम्हाला सांगतो आणि मग तुकोबाराय 7 तीर्थाचं वर्णन सांगायला लागले. तुकोबाराय म्हणतात, ऐका, 7 वाहिन्या तीर्थ वाहिन्या आहेत, पैकी मोठ्या मोठ्या नावं सांगितले त्यांनी काय आपल्या पुढे. हो म्हटले, ऐका तर पहिले मोठे मोठे नावं ऐकून ठेवा. यमुना, कावेरी, गंगा, भागीरथी, 4, कृष्णा, सरस्वती, तुंगभद्रा, 7 झाल्या. म्हटले हो, पण ऐका ना, यांच्या नावानं काय झालं हे तुम्हाला सांगायची गरज कदाचित मला भासत नाही आज, पण मी सांगतो तेवढं ऐका. नर्मदेचं नाव जर मुखानं घेतलं, नर्मदेचं नाव जर मुखाला आलं, नर्मदेच्या नावाचं जर मुखाला स्मरण झालं, बोराडे बाबा नर्मदा आठवी, मग त्यांनी गोड सांगितलं, पण कुणाला आठवी म्हटलं, चित्ताला ना आठवी, मग मुखाला आठवी. नर्मदा आठवी, वेळोवेळी वाचेला, म्हणजे काय त्यांना असं म्हणायचंय यातून की नर्मदेचं नाव वाचेला आठवणं, म्हणजे त्या वाचेमधून ते नाव येणं, याचं नाव आहे आठवणं, स्मरण होणं. कदाचित मला दत्तबाबाचं स्मरण झालं, स्मरण झाल्यावर बाबाला असं लावलं भेटले, मग मी बाबांना सांगायलो, बाबा काल आठवण झाली, हा दुपारी गुचक्या लागायल्यात मला, आणि मग फोन करायचा. आठवलं पण आतून आठवलं, आवाज नाही ना. वाचेला आठवणं हे वेगळं आहे. नर्मदा आठवी, वेळोवेळी, एकदा नाही वेळोवेळी वाचे, होणार काय त्यानं म्हटलं, या आधी ज्या नद्या सांगितले, या आधी जे तीर्थ सांगितले, याचं मला अजिबात बोलायचं नाही, पण तुमच्याशी आज मला श्री नर्मदामय विषयी बोलायचं आहे. नर्मदेचं नाव जर घेतलं तर ज्याची खरी भीती आहे ना, त्या भीतीपासून माणूस मुक्त होतो. म्हटले हो, नाही भय, आता भीती राहत नाही, आणि प्रत्येकाला भीती एकच आहे. काय? प्रत्येकाला, तुम्हाला मला कोणालाच घाबरत नाही बुवा, पण माणूस एकाच गोष्टीला घाबरतो, त्याचं नाव आहे काळ, आणि त्या काळाची भीती आहे प्रत्येकाला. तुम्हाला आहे, मला आहे. गोळ्या कशाच्या घेतल्या सकाळी आपण? पोहे खाण्याआधी गोळ्या ना कशाच्या घेतल्या आपण? घाबरतो त्याच्याच घेतल्या ना भाऊ आपण. कशाच्या घेतो? त्याच्याच घेतो, मी घेतो, तुम्ही घेतात, कशाच्या? हा, भीती आहे ना, जायला नको ना. बरोबर, भीती आहे. म्हटले सोपं आहे. नर्मदा या नावाचं जर या वाणीला आठवण झाली, या वाणीला आलं, तर नाही भय साचे प्राणी असे, त्या प्राण्याला भय राहत नाही, म्हणजे भीती राहत नाही. काय दावा आहे तुमच्याकडं? हो आहे म्हटले. या नावानं, नाव घेतल्यानं इथं प्राणी तरतात, एवढं काय, पण या संगतीमध्ये जरी आला, या नर्मदा मैयाच्या संगतीमध्ये जोही कोणी आला ना, त्याचा उद्धार होतो. जयाची संगती प्राणी उद्धरती. बरोबर म्हटले, बरं. आणि जर त्या संगतीत आला तर प्राण्याचा उद्धार होईल, यात काय नवल. फक्त तिचं दर्शन जर झालं, दर्शनेच होती मुक्ती प्राप्त. काय गोडा भंग आहे.
तुकोबर आहे म्हणतात अशा त्या मैयेच्या दर्शनानं मुक्ती प्राप्त होते. बरोबर, पण काय करावं लागतं याच्यासाठी? म्हणले याच्यासाठी सोपा उपाय आहे. काय? तोच सांगायचा आहे आज, तोच उपाय सांगायचा आहे. काही करावं लागत नाही वेगळं. म्हटले मग त्यासाठी एकच उपाय सोपा आहे, तो म्हणजे की त्या मैयेचं, त्या असणाऱ्या अधिष्ठानाचं नाव हे जपावं लागतं आणि त्या नामावर आपला दृढ विश्वास ठेवावा लागतो. तुका म्हणे नामे एकनिष्ठ भाव, आणि तो जर ठेवला तर अरे तो अखिल कोट गुण निधान परमात्मा कितीतरी नावानं नटलाय, अनंत नाव आहेत त्याला. असा असणारा इथं वासुदेव त्याचं नाव अभंगा करता घेतलेलं आहे. ती मैया आहेत, तो भगवान पिता जो कोण असेल त्याचं जर एकनिष्ठतेनं आपण भावानं जर त्याचं नाव घेतलं गड्या तर होतं काय त्याच्यानं? म्हटले तो सर्व काळ आपल्या सोबतीत राहतो. अशा गोड आशयाचा अभंग आज आपण सेवेसाठी निवडलाय. भजन करा विठ्ठल. बाबा कीर्तन म्हटलं की एकट्याचा खेळ नसतो, म्हणून आज कीर्तनासाठी सत्संगत, मृदंग महर्षी ते इथून सुरू करतो बरं का. गांगुडे बाबा आजचे दिवस नावं घ्यायला थांबतो आणि इथून सुरू करतो विनेकरी बाबापासून तर परत दत्ता बाबाला ओलांडून आणि परत मृदंगाचार्य महाराजांपर्यंत सगळ्या जनसमुदाय, सगळ्या वारकरी मंडळींना, सगळ्यांच्या चरणावर कोटी कोटी महिला मंडळ तुमच्या सुद्धा वंदन करतो. सेवे लागी सेवक झालो, सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी आपण मगाही बोललो, परंतु या कार्यक्रमाचं अवरे बाबा महत्त्व सांगणं किंवा या कार्यक्रमाबद्दल ज्या निमित्तानं आहे त्याचं वर्णन करू हे वक्त्याचं कर्तव्य असतं. म्हणून आपल्या कोटमगाव गावाचं वैभव नव्हे तर आपल्या नाशिक जिल्ह्याचं नव्हे तर आपल्या महाराष्ट्राचं वैभव ज्यांनी स्वतः करता काय केलं हे मला माहीत नाही, परंतु ज्यांनी आपल्या लेकरांना हे शिकवलं काय, अरे हा प्रपंच थाटता थाटता, हा संसार मांडता मांडता, या संसाराचं ओझ ओढता ओढता राजा मला दम लागला थेट भडाण्याहून इथपर्यंत येणं आणि म्हणजे ओढता ओढता म्हटले मला झालं का जे व्हायचं ते माझं जीवनाचं झालं. परंतु आमच्या गांगुर्डे कुटुंबाचं एक धगधगतं व्यक्तिमत्व ज्यांनी आयुष्यभर त्या कुटुंबाची सेवा केली, पण सेवा करत असताना त्यांनी मनामध्ये कुठंतरी असा भाव तयार केला, हा बस केलं तेवढं केलं, यापुढे जेवढं होईल प्रपंच तो मी करणारच आहे. नोकरी केली, नोकरी करत असताना धर्मपत्नी त्याच पद्धतीनं साथ देणार आहे. आणि आता घरी आल्यावर आपण काय केलं पाहिजे तर म्हटलं आपलं वय तर आता जवळपास रिटायर झालं, मग आता घरी बसून भाकऱ्या खाण्यापेक्षा आपण एक केलं तर काय, असाही प्रपंचाचा गाडा ओढलाच आहे, अजून थोडे दिवस ओढाताण होईल गड्या, पण आपण आपले लेकरं मात्र आता आपण केलं त्यात न गोवता, जसं त्या मदलसा राणीनं भाऊ आपल्या लेकराला झोळीमध्ये टाकलं आणि झोळीमध्ये टाकून झोका देत असताना झोका देत असताना त्या मदलसा राणीनं आपल्या लेकराला सांगितलं, हे बाळा अरे बघ माझ्याकडं हे आयुष्य उगा नाही रे मिळालेलं, आणि ह्या आयुष्याचं मातेरं करण्यापेक्षा तू काय कर, त्या मदलसेचं मी वाचलं आणि मला भानुदास महाराज यात्रेला गेल्याच्या नंतर फक्त बाबा नाना तेवढंच प्रमाण माझ्या डोळ्यापुढे आलं बरं का महाराज, फक्त तेवढं प्रमाण माझ्या डोळ्यापुढे. काय माहितीये का, आपल्या लेकराला झोपेतून उठवल्यावर
पाटील आपण पहिलं सांगतो अरे गाईला चारा टाक, गावाला धारे धर, काय सांगितलं जातं पावडर मार. पण आज ज्यांच्या वस्तीवर आपण आलेलो आहोत, ज्यांनी इथं हे वैभव तयार केलं, असे वंदनीय आमचे बाळकृष्ण दादा आणि आई शोभाताई यांनी आपल्या लेकरांना सांगितलं, ए पोरांनो ऐका ना, हे गाव लय मोठं आहे, महाराष्ट्र लय मोठं आहे, जग तर लयच मोठं आहे, आम्ही पाहिलं यांचं सगळ्यांचं, तुम्ही हे नका करू. मग तुम्ही काय करा, तर जसं मदालसा राणीनं सांगितलं ना, बरोबर हे प्रमाण बसतं. कारण ह्या लेकरांची वय या कामाची नाही असं म्हणणारा समाज आपणच आहोत. कारण आमच्या भानुदास महाराजांनी जी परिक्रमा केली, ही परिक्रमा करण्याचं पाटील रात्रीच गाडीमध्ये आपला विषय झाला. त्यांची आम्ही सहज जन्मतारीख विचारली, नारदाच्या गादीवर आहे. म्हटलं काय वय असेल गाड्या, लय मोठी मोठी दाढी या बाबाची, कळत नसतं, दाढीवरून वय कळत नसतं काय असं. त्यांनी सांगितलं 85. आता म्हटलं आपल्यापेक्षा नाही काही तर 4 वर्षानं लहान आहे, आणि या वयामध्ये परिक्रमा करणं म्हणजे यांच्या पाठीमागं तुम्हाला आणि मला, शिवदादा आपल्याला जायला अडचण एकच आहे, मग गाई कोण सांभाळील, पोरायला शाळेत कोण घेऊन जाईल. आणि आता यांनी गोड सांगितलं, म्हटले उठा, उठ पुत्रा आणि काय कर, उठी पुत्रा या दोघांनी, या दाम्पत्यांनी आपल्या लेकरांना सांगितलं, ए ऐका, उठा आणि काय करा, उठा आणि कामाला लागा. नाही, महाराजांनी गोड प्रमाण दिलं. ते म्हणतात, गोठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिल. कुठं जा, तीर्थाला जा. तिथं काय होईल, साधू आणि संत तेथे भेटते, आणि तिथं ते उदंड साधू भेटतील. त्यामध्ये तया माझे हो काही साधू असे असतील, सिद्ध असतील, ते काय करतील म्हटले, ते नुसतं आदवा तद्वा नाही बोलणार. मग ते सगळे एकत्रित आल्याच्या नंतर तया माझी आत्मज्ञानी, जे न बोलती वितंड. वितंड म्हणजे ही वितंड आहे, भानगडी तनगडी, तिकडे ते नाही, त्यांच्यात जा. आणि काय होईल, तो गुरु करे रे. मग ते गुरु झाल्याच्या नंतर होईल काय म्हटले, याचा थोडासा विसर पडल आणि तुला बुजवतील. हे कर पुत्रा, आणि हा प्रपंच थोड्या दिवसासाठी सांडून दे. सांडून देणं म्हणजे आमच्या भगवान बाबाला चांगलं माहिती, शिवळ मोडून पळून जाणं नाही, शिवळाच्या मागून मुंडकं काढणं, याला सांडवणं म्हणतात. म्हणजे थोडा वेळ सांडवायचं आणि बाहेरून काढणी काढून नंतर हाकायचं, याला सांडवणं म्हणतात. बरोबर, सांडवणं म्हणजे टाकून पळून जाणं नाही. थोड्या दिवसाकरता सांडून दे. सांडी रे सांडी बाळा, सांडी प्रपंच छंदू. प्रपंचाला थोड्या दिवसासाठी टाका आणि वनाचा रस्ता धरा. असं भानुदास महाराजांच्या पश्चात असणाऱ्या कुटुंबियांनी भानुदास महाराजांना जाण्याकरता मोकळीक दिली, म्हणून हे जाऊ शकले. तुमचं काय मत? बरोबर. आता मी कीर्तनाला आलो, माझ्या मागच्यांनी जर म्हणलं असतं, माऊली महाराज त्यांनी जर म्हणलं असतं, बाबा कुठं चाललात म्हणले, कोटमगावला कीर्तनाला, आणि हे बावडन हे बारेन म्हटले, पावडं घ्या गाडीत. ती म्हणते मी येते, मग चालतं.
इकडं गावाला देणं काय तिकडं माकाला देणं काय बारीच द्यायचे ना. असं पाहिजे. कसं पाहिजे? ती पाटील म्हणले हे काहून घेतले आज, म्हणले घेतले नाही हे मागितले आता येतो कधी कधी माणसाला विचार. ही सगळी त्यातलेच सगळं. आता तुम्ही त्यातलेच आहात, सांगायचं काय काम नाही. रोहनच्या सारखं आता हे सगळे मुरलं आता हे गोड मुरलंय. आणि मुरलेले एक ठिकाणी आले का मग लय गोड आहे गड्या. चला असं बंदस महाराजांच्या पाठीमागे असणारं पश्चात असणारं कुटुंबीय खूप गोड आहे दादा. त्यांच्यासाठी बोलत होतो एवढं त्यांच्यासाठी चाललं. त्यांच्या धर्मपत्नीनं म्हणावं महाराज जायचंय तुम्हाला? हो बघून घेईल मी. अरे पण तुझी कीर्तन, माझे कीर्तन पाहून घेईल मी. आणि हे लेकरांची सुद्धा प्रॅक्टिस घेईल. धनी नका विचार करू. माय बापानं एकुलता एक लेकरू जरी असेल आणि 10-5 असले तरी एकालाही माय बाप विसरत नाही. एकालाही नाही. थोडे दिवस झाले बुवा आमचं फक्त पोपट पाळलेलं होतं आमच्या पुरीनं. आणि एक आलंही त्याच्यातलं आता कीर्तनाला. ती बरीच माणसांना माहित आहे. बाबा ते पोपट गेल्यावर ते 3 दिवस जेवलंच नाही. फक्त गेला आपला येईल पोपट घरातला गेला तो जेवलं नाही. आपलं एवढं मोठं लेकरू वनाला पाठवायचंय काय धाडस असेल ते माता पित्याचं. खरंच त्यांच्यासाठी त्रिवार सगळं सांभाळून घेतो दादा आम्ही. सगळं सांभाळतो रे. तुला करायची यात्रा आणि पुढं होणार नाही. कारण प्रत्येकाला माहित आहे पुढं होणार नाही. पुढं होत नसते ही. जोपर्यंत शरीर आहे ना, जोपर्यंत या शरीरामध्ये त्राण आहे, गुडघे चांगले आहेत, हात चांगले आहेत. आता बघा ना कीर्तनामध्ये आपणच कीर्तनाला 2 तास मी बघून म्हणजे बसून बघितले का. उठल्याच्या नंतर गुडघ्यांना आधी शेट करावं लागतं. थोडे हलतात ते असे. कसं आहे देवा, कसं आहे असंच याच वयात असं. भगवान शंकरानं अंधकासुराचा वध केला आणि ते काही वर्ष युद्ध चाललं. वेळेअभावी पटकन युद्ध झालं. युद्धाचा तो प्रसंग आणि त्या प्रसंगामध्ये कडकडीत ऊन आहे. 12:15 वाजलेले आहेत. म्हणजे आत्ता नाही, त्या दिवशी भगवान शंकर तप्त झालेत. आणि भगवान शंकर एका पर्वतावर येऊन बसले. आणि त्या पर्वतावर बसलेला त्यांच्या शरीरामधून श्वेत वाहू लागला. त्या श्वेताचा थोडाफार लोट तयार झाला. भगवान शंकरजीच्या श्वेतापासून, आपल्या भाषेत घामापासून निघालेल्या त्या लोटातून एक कन्या उत्पन्न झाली. आणि ती कन्या भगवान शिवाच्या या श्वेतामधून तयार झाली. झाल्यावरती भगवान शंकरजीकडे पाहू लागले. भगवान शंकरजी तिच्याकडे पाहत आहेत. आणि काही अवतार असे आहे, बरेचसे अवतार, जसं की आता ब्रह्माचा अवतार जर आपण बघितला तर ब्रह्म कायमचाच आपल्या दत्ताबाबासारखा सफेद दाढीचा. कधी त्याची काळी केस कुठल्याच फुटत नाही. परंतु जर भगवान आपण विष्णूचं रूप पाहिलं तर आमच्या डुकरे महाराजांसारखं नेहमीच त्यांचं कसं आहे रूप, काळी कुळकुळीत दाढी, काळेभोर डोळे. हा आमच्या इंगळे महाराजांसारखी कलर देऊन बनवलेली माझी नाही. हा यांचं सांगलं कसं आहे रूप. भगवान गोपाल कृष्णाचं रूप कसं आहे, 8 वर्षाचं आहे. अवतार घेतो तेव्हा. तसं ही बालिका जेव्हा जन्माला आली, कदाचित ही बालिका एक छोटंसं तिचं रूप आहे. 8-9 वर्षाच्या आतली बालिका आहे. आणि ती बालिका भगवान शंकरजीकडे पाहून, आणि भगवान शंकरजीनं तिला जो वर दिला त्या दिवशी सांगितलं गेले, हे कन्या, हे रूपवती, हे कन्या, आजपासून तुला
आम्ही तर वंदन करू, यात काय नवल आहे. या सृष्टीमध्ये जोही भूतलामध्ये जन्म घेईल, जोही प्राणी, तो प्राणी तुझ्या आश्रयाला येईल. त्या वेळेला तुझा आश्रय घेतला की त्याची शांती कर ग माय, असा आशीर्वाद तिला दिला. आणि ती तिथून पुढे प्रागट्य होतं आणि मग ती तिथून व्हायला लागली. जी काय व्हायला लागली मग ती गुजरात, मध्य प्रदेश वगैरे 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 करून आणि खंबाकच्या आखातामध्ये विलीन होते. तिच्या बरोबर अनेक प्रकारच्या त्या काळामध्ये असणाऱ्या कुमारिका, अनेक ऋषी सांगतात की 80,000 ऋषी तिथंच उपस्थित होते. मला पुढे सांगायचं आहे कथा भागनरमध्येचा. आणि मग ही कन्या पुढे चालते आणि तिच्या मागं अनेक असे ऋषी, अनेक साधू मुनी, अनेक तिच्या बरोबर चालणाऱ्या, या आता जे आपण म्हणतो खूप नद्या तिला येऊन मिळाल्या, नद्या नाही मिळाल्या, या तिच्या बरोबरच त्या दिवशी होत्या. म्हणून ही सगळी मंडळी तिच्या बरोबर कशी चालत असेल, मग जशी ती चालत होते असं आता ह्या धर्म मंडपामध्ये नर्मदा मैया येणार आहे. आणि आपण तुम्ही सगळे सगळे सिद्ध साधक ऋषी, या देवांगना, या सगळ्यांनी भजन करायचं आहे आणि मैया आपल्यामध्ये प्रगट्य करणार आहेत. नर्मदा भजन आपण केलं आणि अजून थोडं आता येऊन बसतायत. भजन आम्ही करणार आहोत. आता तुम्ही दोघांना, तुम्ही तिघांना थोडं थांबायचंय आणि आमच्यासाठी आम्ही भजन करणार आहोत, आमच्या स्वतःसाठी करणार आहोत, आमच्या आनंदासाठी करणार आहोत. आम्ही मंडळी तिथं उपस्थित आहे. नर्मदे हर बोलो, नर्मदे हर, नर्मदे हर बोलो, नर्मदे हर, नर्मदे हर बोलो, नर्मदे हर बोलो, नर्मदे हर. तिथं त्यांचा उगम होतो. त्यामध्ये सगळ्यामध्ये ही नर्मदा नावाची जी नदी आपण बघितलं, ही नदी नाही तर हे तीर्थ आहे. कारण त्या नर्मदा मैयेला नुसतं तुम्ही आठवलं, नुसतं तुम्ही स्मरण करत करत जर चाललात तर ती नर्मदा मैया तुमचं दुःख हरण करते. एवढंच नाही तर तुम्ही ज्या भयामध्ये आता जगून आहात, या भयापासून मुक्त करते. या वर्षांचं मला म्हणायचं नाही, ह्या करत नाही असं नाही. आता ज्या 7 सांगितल्या, पहिल्या त्या 7 समजून घेतल्या. त्या 7 जणी कोण होत्या? अभंगाचं पहिलं चरण. यमुना कावेरी गंगा भागीरथी, यमुना कावेरी गंगा भागीरथी, यमुना कावेरी गंगा भागीरथी.
सांगितलेल्या ह्या ज्या बाकीच्या आहेत यांच्याबद्दल आता तुकोबरायला बोलायचं नाही, तुकोबरायला फक्त याच विषयी संदर्भानं बोलायचं आहे. आज आपण परिक्रमेचं कीर्तन करतो आहोत गाडी, बाकी काय म्हटले बरोबर. मग एकमेव एवढीच अशी परिक्रमा आहे का, एकमेव एवढंच तीर्थ आहे का? हो आहे. म्हणले कसं, या तीर्थाला जाऊन आल्याच्या नंतर, या तीर्थाची परिक्रमा करून आल्याच्या नंतर उद्यापन केलं जातं नाही. कुठलीही आपण तीर्थयात्रा केली तर त्याचं उद्यापन करायलाच पाहिजे. आज जे आपण करतो त्याला उद्यापन म्हणतात. मी सांगत नाही, अभंगामध्ये तसा भाव आहे. काय झालं की माऊली ज्ञानोबाराय आणि नामदेवराय तीर्थयात्रेसाठी दोघ जण गेले आणि तेव्हापासून बरं का भाऊ जी पद्धत आहे. भाऊनं तुम्हाला त्या दिवशी लय गोड गोड सांगितलं. भाऊच्या 2 परिक्रमा झाल्या गेल्या. भाऊने मला त्यांचे अनुभव इतके गोड सांगितलेत. आमचे पठारी बाबाकडे नंतर गेलो मी, म्हणलं मामाकडे जाऊ, मामाची झोप होती, वार कासाची झोप, पाहुण्या रावळ्याने यांना झोपून काढलं पक्क. बांधाच महाराजांना तर एवढे स्टेटस ठेवले बा, पाहिलं का तर रोज वेगवेगळे माणसं. म्हणलं महाराज एवढे येऊन जाऊ राहिले, मग येईल का कोणी म्हटलं कार्यक्रमाला? ते म्हणते तुम्ही पाहत राहा, मंडपच पुरायचा नाही. खरं घडलं तसंच झालं बघा ना. कुंभमेळा पाहिला तिकडं त्या भगव्या कपड्यावाल्यांचा यांचा, पण इथं या सफेद कपड्यावाल्यांचा आज कुंभमेळाच भरला ना. काय गोड कुंभमेळा. जर सहज एखाद्याला ठेस लागली ना बघा आता आणि पडलाच, एक तर गायकावर पडल नाही तर कीर्तन करावंच पडेल. का ना तुम्ही इकडे तेच आहे ना. काय गोड आहे वातावरण असं यांचीच केली जाते का? हो हो म्हटले. बाकीचं कसं आहे, आता काही कीर्तनकार मंडळी एवढ्या भागातली म्हटले आत्ताच कीर्तन करून सुद्धा येऊ लागले, म्हणजे अजून कुंभमेळ्याला सुरुवात व्हायची. आता तर खरं खरं म्हटले आता शितो सुरू झालं. एकदा यांच्यासाठी भजन विठ्ठल विठ्ठल आमचे सगळे येवला तालुक्यातली नाही तर नाशिक जिल्ह्यातली दिग्गज मंडळी राहायला येवल्याकडे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. काय झालं बघा, कार्यक्रम लवकर आवडले प्रत्येकानं. मला मान्य आहे टाकेकर मंडळी सगळे खरोखर कीर्तन आजच्या दिवशी तरी खरोखर आजच्या दिवशी ज्याचे त्याचे कार्यक्रम लवकर आवरून. निलेश महाराज कसं वाटलं बरं? वा, खरंच हे खरं प्रेम आहे. मला एक चित्र आठवलं बरं का. काय झालं, तुकोबरायांच्या घरी एकदा असा कार्यक्रम होता, पारण्याचा कार्यक्रम होता. आणि तुकोबराय आणि आईसाहेब जशी आता निलूताई बसलीत, तुकोबराय असंच असेल ते. आणि ते पारण्याचा कार्यक्रम आहे आणि स्वयंपाक आता बेताबाती कारभार होता. त्यांचा काही यांच्यासारखा बख्खळ कारभार नव्हता. आणि मग जसं भानुदास महाराज असे तुकोबराय होते. ओलबा कणकाई कुठे गेले? ओलबा इकडं असते. ओलबा तिकडे, ओलबाच्या डोक्यातलंही काही काय आज सकाळ पाहून नुसतं बाबा नुसतं पाय आपटायला. आणि मग आईसाहेब बोलल्या, आईसाहेब म्हटल्या तुकोबा एवढ्यांना आमंत्रण दिले होते तुम्ही? म्हटले हो. म्हटले कसे? तुमच्याकडे तर फोन नाही काय नाही, आमंत्रण द्यायची गरज नाही. म्हटले मग हे प्रेम आहे जिजे, या प्रेमानं येतात ती माणसं, यांना आमंत्रण यांच्या घरी कामं नाही असं नाही. हे मी आपलं नाही सांगत इथलं आज, हे बरं का निलूताई, हे प्रेम आहे तुमच्यावर यांचं.
तुमच्या सगळ्यांवर घरावर असणार, या गांगुर्डे कुटुंबावर असणार ही प्रेम उचमळलंय आज, बाकी काय नाही. असो असा तिथला आपण सांगत होतो. आपला विषय असा चाललेला होता की त्या वेळेला ह्या नर्मदेची परिक्रमा आणि मग अशी परिक्रमा ज्ञानोबा राय नामदेव रायांना केली. ती परिक्रमा पूर्ण केली. त्यांनी सगळे तीर्थ घेतले, तीर्थ करून आले आणि आल्यावर पांडुरंगानं सांगितलं, ओ ऐका ना, म्हटले नामदेवा, काय आता नुसतं भजन करून नाही चालणार. मग आपण ज्या तीर्थयात्रेला जाऊन आलात, यात्रा सफल व्हावी अशी जर वाटत असेल, तीर्थयात्रा सफल व्हावं या संपूर्ण करी उद्यापन यथाविधी त्याचं उद्यापन करावं लागतं. आज आपण करतो ही उद्यापन आहे. जर तुम्ही केलेले कष्ट, केलेल्या कष्टाचे होईल, तुमच्या कष्टाचं जर फल प्राप्त करायचं असेल तर सांगतो वचन ऐका माझे. म्हटले काय वचन आहे? क्षेत्रवासी भाविक पूजावे ब्राह्मण. क्षेत्रवासी म्हणजे आपण हे आता नर्मदावासी एक ठिकाणी बसवले सगळे. मगच ठरलं होतं सगळे जेवढे साहेब म्हटले मी त्यांच्यात जातो. साहेब त्यांच्या जमत ना, मला कर्म होतं त्यांच्यामध्ये गेलं. आमचे टाकळी साहेब म्हटले बरोबर आम्ही एकत्र बसू म्हटले सगळे. बरं ठीक आहे म्हटले, क्षेत्रवासी बोलवा, भाविक बोलवा, त्यांना एकत्रित करा आणि षड्रस भोजन द्यावे त्याची. यांच्यासाठी झालं म्हटले, ही ज्यांची पूजन केलं यांचं. बाकीच्यांसाठी म्हटले बाकीच्यांना काय करायचं, काय हे पूजनाचं महत्व आहे का आजच्या पूजनाचं महत्व आहे. म्हटले मग चव्हाण बाबा म्हटले मग याच्यासाठी काय करायला पाहिजे. म्हटले याच्यासाठी एक पर्याय आहे. काय? तुम्ही थोडंसं अन्न शिजवा. एक शीत अन्न द्विजमुखी अर्पिजे राहे सदा सुखी कल्पावरी. वेळा डबल नाही मी बोलतो कारण आपल्याला थोड्या वेळात संपत. आणि मग ते एक शीतान्न अर्पी द्विजमुखी राहे सदा सुखी कल्पावरी कल्पावर राहण्याची. म्हणून यांना हे अन्न अर्पण करण्याकरता थोडंसं अन्नदान करावं लागतं. यांचं पूजन आहे. म्हटले बरोबर. पण सगळ्या तीर्थांना गेल्यावर असंच आहे का? अजिबात नाही. म्हटले मग काशीला जर तुम्ही गेलात, म्हटले काशीला गेल्यावर काशीचं पारणं असं नाही. म्हटले मग काशीला गेल्यावर आपण घरी येतो गंगा पूजन करतो, मान्य आहे मला, पण प्रमाणाला नाही ना मान्य. प्रमाण म्हणतंय काशीला जर गेला मरणमुक्ती वाराणसी. भाऊ कसं आहे, भाऊले कोण सांगते ते प्रकरण. भाऊ म्हणतात तिकडून आला का डांगर खात नाही, भोपळे खात नाही, चुप आहे डांगरी भोपळे. मग काशीहून घरीच नको येऊ तर मुक्ती आहे. काशीहून घरी येऊन मुक्ती नाही. मग मरणमुक्ती वाराणसी बरोबर. आणि दुसरे म्हटले असे अनेक तीर्थ आहे. त्यापैकी पितृऋणातून जर मुक्त व्हायचं असेल तर पितृऋण गयानासी. गयेला जर गेलं घरी येऊन पारणं नाही, मग इथून जायचं आणि तिथं पारणं आहे. त्याची पारणं घरी येऊन नाही, सगळ्या तीर्थाचं नाही. आज जो विधी करतोय कुणी म्हणाल हेच प्रकरण चालू द्या पुढं, कारण नर्मदेचे अभंग नाही. मग सहज मागा विषय निघाला शिवा म्हणला. त्याला काय होतं, गंगा तीच नर्मदा म्हणायची. असं कसं चालेल बुवा, हे कसं मान्य करतील? सगळे मान्य करतील पण आमचे दोघं बाबा तर मान्यच करणार नाही. ते म्हणजे मग पाहून घेऊ आपण का. एवढे सुदभर नाही ना बस भाऊ, ती सण नाही करत बरं का. सुदभर चुकू द्या एवढं लिहून ठेवणार. कीर्तन झाले महाभेद पाहिलं जेवायचं काय मला घास नाही घेऊन जाणार. कारण तुम्ही आम्हाला आमच्या इथं आहे म्हणून परत एकदा आमचा असा विषय झाला की ही मैया प्रलयाच्या वेळेला ही मैया कुठं गेली. म्हटले कुठंच गेली नाही, इथंच होती. जलमय जेव्हा होतं आपलं एक बघा किती गोड प्रसंग आहे. प्रकरणच मालिकेमध्ये आपलं बनलेलं आहे ते की इथं जेव्हा हे सगळंच्या सगळं जातं, काहीच उरत नाही. वृक्ष नाही, लता नाही, वल्ली नाही, सृष्टी नाही, आकाश नाही, पाताळ नाही, कोणच नाही. त्यावेळेला शिल्लक इथं काय राहतं. म्हटले काहीच शिल्लक राहत नाही. इथं हे सगळं शून्य होत असतं. पहिले कोटेचे नव्हते काही, पहिले कोटेचे नव्हते काही, पहिले कोटेचे नव्हते काही, पहिले कोटेचे नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याचे होते माई, अवघे शून्याचे होते, अवघे शून्याचे होते माई, अवघे शून्याचे होते माई.
वासरं बघा आहे गोड आहे. मला माझं लहानपण दिसलं बरं का. कदाचित बापाच्या शर्टाखाली पाहिलेला हात तुम्ही पाहिले. एवढं एवढं असं लयच गोड आहे गाडी. एकदा त्यांच्यासाठी जोरदार पाहिजे. ही उद्याची ना ही सगळी बरं का. ही उद्याची. यामध्ये कोणी बाबा महाराज सातारकर आहे, कोणी वंदनीय पूजनीय ब्रह्मलीन इंगळे बाबा आहेत, यामध्ये कोणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आहेत बरं का. उद्याची ही भावी पिढी कोणी आमदार आहे, कोणी खासदार आहे नाही सांगतायत ही कोण आहे. आज आपल्या समोर एवढं जर नटून तटून आपलं लहानपण आठवण, आपलं लहानपण आठवण असं जर करायला कोणा सांगितलं ना, हा गाई वळीन पण नाही नाही जमायचंच नाही. कधी घातल्या मला नाही ना नाही ना लई लई लेट आलं. बरेचसे लोक लेटच आले यार. आणि मग त्या म्हणतात करावं वाटतं हो. नाही 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 जाऊ द्या. असं त्याही काळातल्या समकालीन संतांना, त्या काळातल्या ऋषीमुनींना असंही कदाचित वाटत असेल मैया तुमचं प्रागट्य व्हायचं, आम्ही ओळखायला लेट झालं घरी, आम्ही ओळखायला लेट झालं. आणि बघा ना, जर शुद्धी करून घ्यायची असेल ना, याचं जर शुद्ध व्हावं असं वाटत असेल ना, तर एक गोड सुभाषित आहे बघा. हस्तो पवित्रम यदी दान पुण्य. हाताला जर पवित्र करायचं असेल तर त्यासाठी दानच करावं लागेल. जर आपल्या वाणीला जर पवित्र करायचं असेल तर वाणी पवित्रम यदी नामघोष. नामघोषानं वाणी पवित्र होते मला. आणि जर आपल्या मनाला पवित्र करायचं असेल, अंतकरण पवित्र करावं असं वाटत असेल ना, तर अंतकरण पवित्र यदी नामचिंतन. आणि पायाला जर पवित्र करायचं असेल तर त्यासाठी काय म्हटले, पायाला पवित्र करण्याकरता दुसरं तिसरं काही साधन नाही. पादम पवित्रम यती तीर्थयात्रा. बस या पलीकडे साधन नाही. त्या काळातल्या समकालीन ऋषी मुनींना कळालं. ते म्हटले दुसरा पर्याय नाही, एकच पर्याय आहे. काय? आपण सगळ्यांनी घरदार नाही, आपण सगळ्यांनी शरीर नाही, आपण सगळ्यांनी सगळंच विसरायचं, चित्त त्या मैयेकडे लावायचं आणि आपण सगळ्यांनी त्या मैये सोबत निघायचं. काही म्हटले त्या काळातले मैये सोबत जाऊन काय काय आहे असं नाही, काय नाही हे विचारा. मैयेमध्ये चालणारा कंकर जो पाण्याच्या लोटानं, आपल्या भाषेत दगड, गोल होत चालला स्वामीजी, तो दगड सुद्धा मैयेमध्ये चालत असताना त्या मैयेच्या धडधड असणाऱ्या, खळखळ असणाऱ्या पाण्याबरोबर, धडधड वाजणाऱ्या पाण्याबरोबर भजन करत चालतो. भगवंत म्हटले मैया तुझ्या सोबत तो जो असणारा कंकर आहे ना, तो कंकर म्हणजेच मी असणार आहे. आपली मंडळी जेव्हा परिक्रमेला जाते ना, त्यावेळेला त्या मैयेचा एक कंकर घरी आणतात आणि तो कंकर आणल्याच्या नंतर देव घरात जर मांडला तर त्याचा अभिषेक करायची गरज नाही, त्याची प्राण प्रतिष्ठा करायची गरज नाही. प्रत्यक्षात मैये बरोबर भगवंत तिथं उपस्थित असतात. प्रत्येक कणाकणामध्ये प्रभू परमात्मा त्यामध्ये आहे. आणि तो अनुभव घेण्याकरता ही सगळी मंडळी तुकोबाराय म्हणतात. तुम्ही गेलात का कधी तिकडे? नाही ना गेलात? ऐका तर. कारण तुकोबारायाच्या समकालीन असणाऱ्या ज्या वातावरणामध्ये त्या काळात परमार्थ तितका रुजलेला कदाचित नसेल, म्हणून तर सांगावं लागत होतं. आता जसा रुजलाय प्रत्येकाला सगळंच माहित आहे. कीर्तनकार काय सांगणार आहे आता इथं बसलेल्या कोणाला माहित नाही श्यामबाबा काय सांगणार आहे. अरे तो दुसरा सांगतच काय, त्याला येतच दुसरं नाही. म्हणजे तसंच आहे, प्रत्येकाचं तेच आहे. तुमचं माझं प्रत्येकाचं तेच आहे. जे सांगणार आहे हे मागं पाठच आहे. मी बोलणार आहे तिकडून प्रमाण येतात. काय येतात माहिती, मी काय सांगणार आहे त्यांना माहिती. पण तेव्हा माहित नव्हतं. देवा दादा माहित नसल्या कारणानं काय व्हायचं. मग मात्र त्या काळातली समकालीन लोक तुकोबारायाकडे कदाचित बसलेले असतील. बसल्यावर गप्पा निघाल्या. गप्पांमध्ये कळालं, हो म्हटले आम्ही असं ऐकलंय. मार्कंडेय महामुनी बोलत होते. मार्कंडेय महामुनी जेव्हा सांगत होते तेव्हा आम्ही ऐकले, प्रलयानंतर शिल्लक काही राहत नव्हतं, मैया राहत होतं. हो बरोबर आहे. मग या बाकीच्यांचं काय? म्हटले हो ना, बाकीचे तीर्थ आहे ना. नाही असं कोण म्हणतंय? बाकीचे तीर्थ नाही असं नाही, बाकीच्या नद्या ह्या तीर्थ नद्या नाही असं नाही. प्रत्येकाचं वेगवेगळं महत्व आहे. प्रत्येकाचं वेगळं महत्व आहे. यमुना नदीचं महत्व, यमुनेचं महत्व, अहो त्या भगवान गोपाल कृष्णानं जेव्हा रासलीला तिथं केल्या त्यावेळेला त्या गवळणी तिथे यायच्या. यमुनेचं महत्व, यमुने स्नान केल्याच्या नंतर भक्ती आपोआप व्हायला लागायची शरीरामधून. म्हणून त्या गवळणी पाण्याला इकडं तिकडं जात नव्हते. त्यांच्याकडे काय विहिरी खड्डे नव्हते का पाण्याचे? नाही. तिथं येऊन स्नान करायच्या आणि तिथं येऊन पाणी भरायच्या. का माहितीये का? हे गवळण आहे बघा, गोड भराया आली राजा. मला नाही मांडायचं, मला मांडायचं नाही, मला सांगायचं नाही. तो काल्याचा प्रसंग लय रंगवतात ती मंडळी.
ते निर्मळ पाणी भरता भरता ह्या निर्मळ व्हायच्या यमुनेचं महत्व आहे. आजच्या अभंगासाठी यमुना बस. कावेरी नदीचं महत्व. कावेरी विठ्ठल तिथं गेलं की असा विक्षेप होतो ना, म्हणून ते काय करायचे सगळे वस्त्र आपले आपल्याला सगळंच प्रकरण डोळ्या पुढे आहे. फक्त मला स्पर्श करायचं, नर्मदेकडे येऊन थांबायचंय, मला इथं थांबायचं नाही यांच्यामध्ये. मग तुकोबाराय सांगायला लागले, अहो ती यमुना असेल ती कावेरी असेल. यमुना कावेरी राहिली गंगा. गंगेचं महत्व सांगायचंच काम नाही म्हटले. जेवढे माणसं मरण पावले की त्यांची हस्ती गंगे त्या पिशवीत घ्यायची. आणि पिशवीत घेऊन ती असती त्या गंगेला समर्पित करायची. म्हटले का, अहो ती गंगा मी एकमेव अशी आहे की ती असती समर्पित केली हाच आम्हाला गेला असं म्हणतात गड्या. म्हणले हो हो, आयुष्यभर त्यानं काय केलं याला काही महत्व नाही, परंतु एकदा हाडक त्याचे समर्पित झाले. म्हटले भगीरथानं तिला त्याच कामा करता आणलं. सूर्यवंशी जन्माला भगीरथ, गंगा पूर्वज केले मुक्त. 60,000 त्याचे पूर्वज मुक्त केले. आणि तुम्हाला आम्हाला ती गंगा आता वाहत वाहत चालते. आणि असणाऱ्या भोकीत देवीचे पादक सगळ्यांना मुक्त करते. संपला त्या गंगेचा विषय. म्हटलं बरोबर, भागीरथी अवतीच तेच आहे. भगीरथानं आणली, ज्या कामा करता आणली. भगीरथानं कशाला आणलं तिला? म्हटलं भगीरथानं त्या कामा करता आणली का त्या भगीरथाला ज्यामधून मुक्त व्हायचं होतं त्यानं स्वतःला मुक्त करून घेतलं आणि बाकीच्यांसाठी मोकळी करून दिली. बरोबर, ठीक आहे. म्हटले मग कृष्णा, अहो सगळ्यांचंच तसं वर्णन आहे. या 7 जणी ज्या आहे ना म्हटले पहिल्या चरणामध्ये सांगितलेल्या, या 7च्या 7 यांचं महत्व मला तितकं प्रतिपादन करायचंच नाही. तुकोबाराय म्हणतात हो, या नाही असं मला म्हणून चालणार नाही. यांनाही किंवा यांना महत्व नाही असं अजिबात नाही. तुकोबारायांनी सांगितली त्यांची नावं सांगितली असं नाही. तिथले गप्पा आहेत. कुठल्या? साधक मंडळी तुकोबारायांच्याकडे कदाचित बसलेले आहेत, तिथल्या गप्पा चालले आहेत. तुकोबाराय म्हणतात मला मान्य आहे, मला मान्य नाही असं नाही, या आहेतच, परंतु यांचं महत्व त्यांच्या कामापुरतं आहे आणि त्यांची परिक्रमा नाही गड्या. गंगेची परिक्रमा नाही. आता हल्लेली भागीरथीची चालू केली लोकांनी, गंगेची चालू केलं नाही असं. पण ते आता 2-5 वर्षात कोरोना नंतर काय झालं, लोक कळायला लागले लोकांना प्रपंचात मजा नाही. होलीमध्ये कोंडून देतात. ज्या बायकोला नव्या नव्या साड्या आणणार आहे, कीर्तनाचे पाकिटं घरी न नेता पहिला लसं लावलं जातो माऊली वासरले. चांगली दे गड्या, संध्याकाळी पोळ्या चांगल्या भेटल्या पाहिजे. का माहिती का कळालंय आता. हे किती चांगलं न्या, कोरोना झाल्यावर पोळ्या फेकूनच. लांब दांडीचं वगराळ होतं, पाटील पाहिलं होतं ना, त्या वगराड्यानं वरण यायचं. भाऊ डिस्टन्स ठेवा धनी, कोण कोणाचं नाही हे कळालं हो. मी तिथलं सांगतोय गप्पा. अरे हे आपल्या मागं येणारातलंच सगळं आहे. यातलं काही बरोबर येणार नाही. एक मात्र बरोबर आल्याशिवाय राहत नाही. याचा ज्यानं होतो विकास, ती गोष्ट अजून वेगळीच आहे. म्हटले काय आहे, त्यासाठी तीर्थाटन करावं लागतं, त्यासाठी जावं लागतं तीर्थाला. म्हटले असं एकमेव तीर्थ आहे की ज्या तीर्थाची परिक्रमा तुम्हाला करता येते. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर पाहिलं त्यानं अंबाबाईचं भजन केलं तर चालेल, एखादा वाघ्या असेल त्यानं खंडेरावाचं भजन केलं असेल, नर्मदेच्या तटानं चल नका. जर तो विठ्ठलाचा भक्त असेल तर त्यानं विठ्ठलाचं जरी भजन केलं आणि नर्मदेचं केलं तर राहायचं नाही आलं मुखाला. पण सवय आहे विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची ना, मग त्यानं काय करायचं म्हटले बाकी काही नाही. त्यानं विठ्ठलाचं जरी नामचिंतन केलं पण त्यात त्या भगवंताचंच रूप आहे. म्हणून कसं भजन केलं पाहिजे त्यानं म्हटले, त्यानं असं करायचं. मी करतो असं करा. विठोबा Oh
यमुना कावेरी गंगा भागीरथी कृष्णा सरस्वती तुंगभद्रा नर्मदा आठवे वेळोवेळी वाचे नाही वयसाचे प्राणी असे. यथामती 1-1.5 तास आपल्याला मिळालाच आणि त्यामध्ये आपण भगवान नर्मदेचं आणि भगवान शिवशंभूचं थोडं वर्णन करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा मा नर्मदेच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर यांचं पूजन होईपर्यंत बोलतो फक्त थांबतो. यांचं पूजन इथपर्यंत आलं की थांबणार आहे. असं एक गोड नर्मदेचं आपलं जे पारणं आज आपण बघितलं उद्यापन, असं उद्यापन जे गांगुर्डे कुटुंबियांना आमचं केलेलं आहे. मला भन्दास महाराज इथं नव्हते, ही साक्ष आहेत त्यातली 4-5 वारकरी मंडळी. आमच्या दादांचा फोन आला म्हणजे बाळासाहेब महाराज हे त्यांचे वडील काय नाही, आम्ही आमच्या पितृतुल्यच त्यांना प्रत्येकजण समजतो. भन्दास महाराजांच्या वडिलांचं आमच्या विकी दादाला त्यांनी फोन केला कळवळू सिस्टीमला. ते म्हटले भाऊ 9 तारखेला तुला टाईम मिळेल का? म्हटले काय करायचं सांगतो म्हटले, पण टाईम मिळेल का? असंच ना. आणि कोणालाच माहीत नाही. हिवर खेड्याला भाऊसाहेब महाराजांच्या नर्मदा मैयाच्या परिक्रमेचं कीर्तन करून मी घरी पोहोचलोय नव्हतो. आमचे घरचे सुद्धा इथंच आहे. नारदाची गादी आहे, हार आहे साक्षीला माझ्याकडे, दुसरं काय नाही पण आहे. त्यांचा फोन आला. ते म्हटलं बाबा अहो इथं मुरलेली सगळी एवढी दिवस ते म्हटले नाही, गांगुर्डे महाराजांच्या परिक्रमेचं कीर्तन आपल्या गांगुर्डे कुळातल्या कोणातरी करावं अशी माझी इच्छा. बाबा एवढा अधिकार नाही ना, म्हणतात असं. मग आपली निलूताई करण ना. आणि निलूताई काय करेल तिरडण मानावर परिक्रमेला जाऊन आलं काय म्हटलं, तिचा आनंदच वेगळा आहे बाबा. तिचं नको कोण म्हटलं, तुम्ही तिचं सांगूच नका, तुम्हाला कीर्तन करावं लागेल म्हटलं. तुम्ही मला एवढं प्रेमानं सांगितलं म्हणून ही सेवा माझ्या गळ्यामध्ये. अशा गांगुर्डे कुळाची सेवा आहे बरं का, ही कुळाची सेवा आहे. हां वडीला होती सेवा म्हणून पूजितो या देवा. आमच्या वाडवडिलाच्या या आणि आलेली कीर्तन संपलं. फक्त एक कीर्तनाच्या व्यतिरिक्त एक तुम्हाला सगळ्यांना संदेश आहे बरं का. टाकळीकर मंडळी सगळेच आता नावं नाही सांगत मी सगळ्यांची, पण सगळ्यांच्यासाठी बरं का. बडण्याहून आलेले आमचे लासगावकर सगळे आता येवला सगळ्या परिसरात नांदगाव सगळे परिसरातली मंडळी सगळ्यांसाठी. बापूसाहेब तुमचं शिंदे भागातलं येत्या बरं का बाबा पन्हाळ्याला संदेश सांगा तेवढा. कारण विश्वगुरु श्रीमंत निवृत्तीनाथ दादाची मूर्त मंदिराची इच्छा खूप दिवसाची शिल्लक राहिलेली होती. भाऊ आहेत त्याला साक्षी. मिळालेली ही कीर्तनामधून जे काही 2-2 रुपये दररोज माझे निवृत्तीनाथ दादा मला 2-2 टाईम देतात. आपली पात्रता नाही. निलेश महाराज आहेत, आमचे बाबा आहेत बडण्याचे. नाही माझी पात्रताच नाही, सगळ्यांना माहिती. यांच्यातच फुगाड्या खेळता हा बाबा उभा राहिला नाही. पण वाडवडिलाची इच्छा होती, माझ्या आईची बापाची खरी इच्छा होती. त्यांनी आमचे गांगुर्डे बाबा बसलेले आहेत माझ्या गावचे. 40 वाऱ्यात यांच्या आईच्या पूर्ण झाल्यावर आई म्हटली आता मला चालता येत नाही, पण माझे निवृत्तीनाथ दादा एक चांगला फोटो माझ्या घरी देतील म्हणून निवृत्तीनाथ दादाचा एक फोटो आणला. ती म्हणली ह्या फोटो चित्र कसं असेल, मोहिते पाटील साक्ष घ्या. म्हणून निवृत्तीनाथ दादाची एक मंदिराची संकल्पना मांडली. येत्या 30 एप्रिल म्हणजे 30/4 या दिवशी मंदिराचं काम जरी पुढं शिल्लक राहिलं तरी कळसाचं काम आपण पूर्ण करून घेणार आहे. आणि जसा इथं धर्ममंडप आहे एवढा भरावा बुवा अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी तर काही इतका पैसा नाही माझ्याकडे तुमच्या घरी येईल निरोप द्यायला. आणि ते काय माझं वैयक्तिक मंदिर कोणाचं बांधलेलं नाही. विश्वगुरु निवृत्तीनाथ दादाचं दिग्वत गावाला मंदिराचं काम चालू आहे हे सगळ्यांना माहीत आहे. प्रत्येक कीर्तनकारानं बरं का सगळ्यांना येवले सगळ्यांनी सांगत जायचं. आता इथून पुढं 30/4 या दिवशी प्राणप्रतिष्ठा असणार आहे. कृपया मी सगळ्या वादक गायक ओंकार महाराज माऊली महाराज सगळ्यांना विनंती आहे हात जोडून. सगळे भजनी मंडळ सगळे कीर्तनकार महिला मंडळ 7 दिवसाचा सप्ताह आहे. तिथं गोड सप्ताह होणार आहे. निवृत्तीनाथ दादाचं मूर्ती मंदिर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये तरी पहिलं मंदिर आहे. आणि म्हणून सगळ्यांना निरूप आहे माऊल्या, सगळ्यांना निरूप आहे. प्रत्येकानं नाही तुम्हाला इतर दिवशी येता आलं 7 दिवसामध्ये, पण प्राणप्रतिष्ठेला सगळ्यांना यावं गड्या. आणि तिथं ती मूर्त बसणार आहे ना, त्या मूर्तीच्या प्रतिष्ठेच्या दिवशी असं कोणाचं तरी कीर्तन तिथं असेल त्या दिवशी सगळे. एवढा जरी मंडप आमचा आज गांगुड्याचा भरला ना, 30/4 एवढा मंडप भरवा एवढी एक पोट तिडकीनं सगळ्याला विनंती करतो. थांबतो विठ्ठल जय जय विठ्ठल.
कन्या पुत्र होती जी सात्विक इको काढून टाका दादा तयाचा हरिक वाटी देवा खऱ्या अर्थानं ही विद्वान रत्न ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेले आहेत. आता इथे नावं इतकी आहे का नेमकी घ्यायची तरी कुणाची मला तरी वाटतं की वेळ भरपूर झालेला आहे. या कीर्तनाला जसं आदरणीय त्या बाजूने तिकडून येऊन डायरेक्ट केशवराव जाधव गावात पाय ठेवण्यासाठी जागा द्या आणि आम्ही फक्त त्यांच्याकडे टँकरची मागणी केली की वारकऱ्यांना पिण्याची पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून करता 25 दिवसापूर्वी दिलेला शब्द 25व्या दिवशी म्हणजे 26 तारखेला त्यांनी तो टँकर करता भानुदास महाराज गांगुर्डे त्यांच्या कुटुंबावरती त्यांच्यावरती नितांत प्रेम करणारे सर्वच वारकरी बोललो की कदाचित महाराष्ट्र शासन अभिनव पद चंड